तर पहा नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण म्हणजे आपलं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे आपलं शेवटचं लेक्चर आहे संख्येच्या मांडणीतील क्रम म्हणलं है ना सूत्र. पहा आता इथे एक संख्येचा क्रम दिलेला आहे. आता यामध्ये जर पाहिलं आपण तर फार काही असा लॉजिक नाहीये पहा. आणि जर आपण केअरफुली पाहिलं तर काही संख्या अगदी जवळच्या आहेत, काही संख्या अगदी दूरच्या आहेत. बरोबर आहे का? याच्यामध्ये ना वर्ग संख्या आहे ना घन संख्या आहे ना यामध्ये संख्या कोणत्या क्रमाने लावायच्या आहेत. कारण क्रम लावण्यासाठी पण काय पाहिजे, काही विशिष्ट संख्या कशा पाहिजे आपल्याला, प्राईम नंबर्स पाहिजे. बरोबर आहे का? किंवा एखाद्याच्या पटीतले पाहिजे. तसं काय आहे का? नाही. परंतु सरळ इथं हा लॉजिक आपल्याला एक दिसतोय की इथं 40, 38 आणि 36 या सर्वांमध्ये फरक कितीचा गेला बरं? 2चा गेला. मग आता आपण वरच्या संख्येमध्ये बघू फरक सारखा येतो का. आता 56 मधून 39 वजा केले तर कितीचा फरक येईल बरं? 17चा फरक यायला. 39 मधून 22 वजा करा कितीचा फरक यायला? 17चा फरक यायला. म्हणजे याचा अर्थ पहिल्या जे बॉक्स आहे त्याच्यामध्ये कशाचा डिफरन्स आहे? 17चा. दुसऱ्या बॉक्स मध्ये कशाचा डिफरन्स दिसतोय आपल्याला? 2चा डिफरन्स दिसतोय. तिसऱ्या याच्यामध्ये डिफरन्स काढताना पहिली आणि तिसरी संख्या दिली, मग डिफरन्स काढायचा कसा? अशा वेळेस आपण काढायची सरासरी. काय काढायची? सरासरी. अगोदर सरासरी काढावं लागेल. बरोबर. आणि सरासरी काढलं की ऑटोमॅटिक मधली संख्या निघते. फक्त एकदा चेक करायचं आहे की आपला लॉजिक बरोबर आहे का. मग 61 आणि 29 यांची सरासरी म्हणजेच काय? सरासरी म्हणजे दोन संख्यांची बेरीज करणे आणि त्याला कितीने भागणे? 2 ने भागणे. मग सांगा 9 आणि 1 10 किती आले? 90. 2 नंतर भाग दिला तर आन्सर किती येतं? 45. आणि ऑप्शन मध्ये ओके 45 जर घेतले आपण एक उत्तर चेक करू आपण सारखा फरक आहे का. तर 11तून 5 गेले 6. कितीचा फरक आला? 16चा फरक आला. आणि 45 मधून 29 वजा करूया इथे सुद्धा कितीचा फरक आला? 16चा. याचा अर्थ आपलं 45 आन्सर बरोबर आहे. म्हणजे काही वेळेस उत्तर आपलं टॅली सुद्धा करून घ्यायचं ना, क्रॉस चेकिंग करायची. सेकंड याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर पहा 97 हा अंक दिलेला आहे. रिलेशनशिप जी आहे तर लॉजिकली जर पाहिलं तर इथे सुद्धा काय आहे बरं? 53, 50 म्हणजे फार जवळच्या संख्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये वर्ग घन वगैरे काय आहे का? नाही. आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन काही नियम बसतं का बघू. पहा 37 आणि 85 यांची जर आपण बेरीज केली तर किती येईल बेरीज ती? 122. बरोबर. 7 आणि 5 12, 8 आणि 4 12. ओके. आणि 25 जर त्याच्यातून मायनस केले तर 97. म्हणजे याचा अर्थ या दोघांचं ऍडिशन आणि वरची संख्या का व्हायली? सबस्ट्रॅक्शन व्हायली. पुन्हा एकदा चेक करू. 28 आणि 75 8 आणि 5 13 103 मधून 53 वजा करा किती आले? 50. याचा अर्थ आपण 48 आणि 67 है ना या दोघांची बेरीज करायची. त्यातून 32 वजा करूया किंवा तुम्ही अजून एक करू शकता. ठीक आहे जाऊ द्या चालतं. किती? 8 आणि 7 15 115 आले. 115 मधून 32 वजा करायचे. 5 मधून 2 गेला 3. 11 मधून 3 गेले 8. 83. हा एक ऑप्शन आहे. क्वेश्चन नंबर 3. तिसऱ्या गणितामध्ये 3 संख्येचा गट दिला आहे 36 9 9 4 64 10. आता इथे मात्र थोड्या काही प्रमाणात आपल्याला वर्ग संख्या दिसत आहेत. वर्ग संख्या फक्त वरच्या 2 कप्प्यामध्ये येत आहेत. पाहा खाली 9 आहे पण 10 ही वर्ग संख्या आहे का? नाही. म्हणजे
दोन जणांचा आपण वर्गमूळ घ्यायला हरकत नाही. तिसऱ्या संख्येचं त्याचं रिलेशनशिप बघू आपण. 36चं वर्गमूळ किती आहे? 6. त्यानंतर 9चं वर्गमूळ 3. 6 आणि 3 ची बेरीज केली किती आली? 9. इथं बघूया. 4चं वर्गमूळ 2. 64चं वर्गमूळ 8. 8 आणि 2 10. 100चं वर्गमूळ किती येईल? 10. 25चं वर्गमूळ 5. 10 आणि 5 15. चौथ्या दत्तामध्ये का 3 4 1 2 14 गेलं. सर्वांच्या गुणाकार केला तर बसत नाही लॉजिक. क्रॉस जर केला 3 1 3 4 2 8 8 3 24 तोही बसत नाही. या दोघांचं करू बरं. 4 3 12. या दोघांचं बेरीज केली तर मोठी होईल. गुणाकारच करू. इथे पण गुणाकार इथे पण गुणाकार. 4 3 12. 12 आणि 2 1 2 दोघांची बेरीज किती आली? 14. तसं इथं करून पाहू. हे 2 आणि हे 2 2 1 2 6 5 30 किती येईल? 32. ओके करेक्ट लॉजिक आहे. हे 2 आणि हे 2 8 3 24 7 5 बेरीज किती येईल? 59. ऑप्शन आहे का? ऑप्शन नंबर 3. शेवटी 8 5 17 42 60 22 काय लॉजिक बसतो का? ओके 17 आणि 8 ची बेरीज किती होईल? 25 आणि 5 चा वर्ग काय यायला? 25. ठीक आहे. माहित आता 42 आणि 22 ची बेरीज किती येते? 64. बरोबर. आणि या 64 चा वर्गमूळ आहे ना, या 64 चा वर्गमूळ कोण आहे? 8 आहे. मग आता त्याचा अर्थ इथली संख्या घ्यायची असेल आपल्याला इथला वर्ग घ्यावा लागेल. बरोबर. मग 10 चा वर्ग किती आहे? 100. इथं बेरीज केली होती. इथं वरच्या संख्या जी आहे 100 त्याच्यातून 63 काय करावं लागतील? मायनस किती येईल? 37 येईल. करेक्ट. बरोबर. ऑप्शन नंबर किती येईल? इथे सुद्धा 3. कारण 37 आणि 63 ची बेरीज 100 येते. त्याचं स्क्वेअर रूट 3 आहे. तर अशा पद्धतीचं हे संख्येच्या मांडणीतील सूत्र हा टॉपिक आपल्या इथे संपलेला आहे. काही आपल्याकडे प्रॉब्लेम्स आहेत ते मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो. ते तुम्ही सर्व सॉल्व्ह करायचे. काही क्वेरीज असतील तर आपण त्यावर डिस्कस करू.